एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम। एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम। परद्रव्य परनारी झाली विषाची परी, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम। तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम। विठाला 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 माऊली ज्ञानेश्वर विठाला 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्परद्य प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समचरण सरोजो सांद्रनीलाभुधाभं, जगन्निहितपाण्यं मंडनं मंडनाना। तरुण तुलसीमाला कंदर कंदनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम पांडुरंगा करो
संताचिया संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपा दाने करेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हे असो दिठी जयावरी जळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे तेवाचा बळे मानू मी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरे फुलोरा कायसे निपाहुने रोशिरसागरा कवने वासे कापुरा सुवासुदेव चंदना ते कैचे चर्चावे अमृता ते केवते राधावे गगनावरी उगवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन ते जाणून निमियान मन निवांत केले ते जाणून निमियान मन निवांत केले ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम
निवारला भवभ्रम. प्रस्तुत या कीर्तनरूपी सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा. इथं बसलेल्यापैकी आणि उभे असलेल्यापैकी सर्वांच्या पाठातील परिचित अतिशय प्रसिद्ध असा जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनातली अनन्यता आणि जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनातली एक विधता सांगणारा अभंग सेवेकरता गायला आहे. विठाला विठाला अभंगाचा थोडक्यात आणि अल्प असा जर अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला तर तो अभंगाचा शब्दात अर्थ असा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून पारमार्थिक जीवनातली एक विधता आपल्या आयुष्यातली अनन्यता प्रगट करतात. एक असणारा परमात्मा आमच्या हृदयात धारण केला. महाराज नेमका तो परमात्मा कोण धारण केला तर जगद्गुरु तुकोबारा त्याला उत्तर देतात. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती असणारा पांडुरंग परमात्मा आम्ही आमच्या चित्तात धारण केला. महाराज त्याला चित्तात धारण केल्यामुळे तुम्हाला फायदा काय झाला. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारा आपल्या जीवनात झालेले काही महत्वाचे फायदे या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित करतात. अरे त्या रखुमाईच्या पती असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला मी माझ्या चित्तात माझ्या हृदयात जागा दिल्यामुळे माझ्या आयुष्यात सर्वात मोठा फायदा जर कुठला झालेला असेल तर तो माझ्या आयुष्यातला पहिला फायदा असा झाला की माझ्या आयुष्यात आता काम करण्याचं काही शिल्लक राहिलं नाही. माझी सगळी कामं पूर्ण झाली. तिन्ही झाली अवघे काम. नुसती कामच पूर्ण झाली तशी नाही तर संसाराकडे बघण्याची जी भ्रमिष्ट दृष्टी होती ती भ्रमिष्ट दृष्टी सुद्धा निवारल्या गेली. निवारला भवभ्रम. महाराज आणखीन काय फायदा झाला. जगद्गुरु तुकोबाराया सांगतात सामान्य माणसाचं जीवन पवित्र होण्याकरता या 2 गोष्टीची नितांत आवश्यकता असते. कुठल्याच गोष्टी त्या तुकोबाराया सांगतात माणसाची नजर अशी झाली पाहिजे. माणसाचं जीवन इतकं स्वच्छ बनलं पाहिजे. माणसाचं आयुष्य एवढं पवित्र बनलं पाहिजे. मनुष्य म्हणून जीवन जगत असताना वारकरी म्हणून जीवन जगत असताना त्याच्या दृष्टीमध्ये हे 2 गुण असले पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराया सांगतात त्या परमात्म्याला माझ्या चित्तात मी जागा दिल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये पवित्रता निर्माण झाली. ती पवित्रता अशी निर्माण झाली की आता मला दुसऱ्याचं धन ते विषाप्रमाणे भासतं आणि दुसऱ्याची स्त्री ही स्त्री सुद्धा मला विषाप्रमाणे भासते. परद्रव्य परणारी झाली विषाची ये परी. या दोन्हीही गोष्टी मला नरकाला नेण्याकरता कारणीभूत ठरतात. त्या गोष्टी माझ्या आयुष्यातून हद्दपार झाल्या. या दोन्ही गोष्टीबद्दल माझी दृष्टी विषाप्रमाणे झाली. विष पेल्यानंतर माणसं जिवंत राहतात त्याचं आयुष्य वाढत असतं. पहा तुम्ही थोडं बारीक लक्ष देऊ नये का. जगद्गुरु तुकोबाराया सांगतात एखाद्याला नरकाला जाण्याची इच्छा असेल तर त्यानं दुसरं काही केल्यापेक्षा या 2 गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कराव्यात. एक दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करावी आणि दुसरी गोष्ट दुसऱ्याच्या स्त्रीची अपेक्षा करावी. या 2 गोष्टी त्यानं त्याच्या जीवनात जर केल्या तर त्याला नरकाला जाण्याकरता वेगळा राज्यमार्ग शोधण्याची गरज नाही. हे 2च मार्ग आहेत त्याला नरकाला नेऊन पोहोचतात. तुकोबाराया सांगतात त्या भगवान परमात्म्याला माझ्या हृदयात मी जागा दिल्यामुळे माझ्या आयुष्यात या 2 गोष्टी नष्ट झाल्या. त्या विषाप्रमाणे भासू लागल्या. महाराज एवढं सगळं तुम्हाला परमार्थातलं मिळालं. एवढं सगळं सुंदर जीवन तुमचं बनलं. आता एवढं सुखी आणि समाधानी जीवन इतकं सगळं तुम्ही तुमच्या आयुष्यात मिळवलं. हे सगळं मिळवण्याकरता फार कठीण परिश्रम करावे लागले असतील. तर जगद्गुरु तुकोबाराया परमार्थातली आणि या अध्यात्म क्षेत्रातली सुलभता समजून सांगतात. ऐका अरे हे सगळे फायदे पदरात पाडून घेण्याकरता माझ्या आयुष्यात फार काही कठीण कार्य मी साधना केली असं काही नाही. कारण वारकरी संप्रदायाचा विशेष गुण आहे की इथं फार सुलभ पद्धतीने या सगळ्या गोष्टी मिळतात. तो ती सुलभता जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या शेवटच्या चरणात समजावून सांगतात. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. विठाला 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 विठाला. अभंगाचा अर्थ लक्षात आला असेल ना. आला का. करायचं का जय विठ्ठल मग. कारण आपल्या मोतीराम महाराजाच्या मारुती महाराजांच्या फडावरची परंपरा आहे. अभंग श्रोत्यांना लक्षात आला. अभंग श्रोत्यांना समजला की वेगळं कीर्तन करण्याची आवश्यकताच नाही ना. आहे की नाही. तुम्ही म्हणाल मग तुम्हाला एवढ्या लांबून आम्ही बोलवले कशासाठी. अभंग समजून सांगण्यासाठी बोलवले. चला अभंगाचा धावता अर्थ तुमच्या समोर ठेवला. अभंगावरती काही बोलण्याच्या अगोदर
अल्प असा परिहार देणे उचित तो म्हणजे असा. थोरा मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही पुण्य पावन शिंगणापूर नगरी आणि दर सालाबादाप्रमाणे भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये आवड जपण्याकरिता थोरा मोठ्यांच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी शिंगणापूरकर यांच्या सहकार्यानं हे चालत असणारा नामचिंतनाचा यज्ञ, चालत असणारा नामचिंतनाचा हा सोहळा गेल्या वर्षीप्रमाणे आमची हजेरी यावर्षी सुद्धा लागलेली आहे. तर व्यासपीठाहून ज्यांच्यामुळं पुन्हा दर्शनाचा योग तुमच्या आयुष्यात आला त्यांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. तुमच्या गावात यायचं म्हणजे फार आनंदाने आणि उत्साहित यावं लागतं, कारण तुमचा उत्साह पाहून आमचा उत्साह डबल होत असतो, आहे का नाही. मी मागच्या वर्षी बोललो होतो आणि यावर्षी बोलेल की या धर्ममंडपामध्ये प्रवेश केल्याबरोबर मला असं वाटतच नव्हतं की मी शिंगणापूरच्या धर्ममंडपात प्रवेश करतोय. या धर्ममंडपामध्ये प्रवेश केल्याबरोबर माझ्या अंतःकरणात एकच भावना होती की मी द्वारकेच्या कृष्णाच्या द्वारकेत प्रवेश करतोय. इतकं सुंदर नियोजन, नजर लागेल एवढं सुंदर नियोजन, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. महाराज इथं जर महाराज मंडळींची संख्या मोजली ना, तुम्ही इथं जर महाराज मंडळींची संख्या मोजली तर मला वाटतं सप्ताच होईल आज बाळूदादा, सप्ताच होऊन जाईल एवढी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर मी तुम्हाला सगळ्यांना एकदाच वंदन करतो. आत्ताच ज्यांच्या गोड गळ्यातून चाल तुम्ही ऐकलीत, आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य भजन भीष्म, आमचे हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार जे काशीनाथ दादा शिंदे, व्यासपीठावर माऊलींना वंदन करतो. इकडे माझ्या उजव्या हाताला त्यांना ज्यांनी साथ दिली आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार, परंपरेनं संगीत ज्यांच्या घरामध्ये जपल्या जातं, ज्याचा अनुभव तुम्हाला जास्त आहे, आमचे हरिभक्तीपरायण आमचे परममित्र अनुरत महाराज कदम आहेत. व्यासपीठावर मी त्यांना वंदन करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी गायक मंडळी, वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर मी तुम्हा सगळ्यांना एकदाच वंदन करतो. इकडे माऊली आहेत त्यांना सुद्धा वंदन करतो. आणि ज्यांच्या वादनावरती जीव ओवाळून टाकावा, आहे की नाही, असे आमचे परमेश्वर महाराज आहेत देशमाने, महाराजांना व्यासपीठावर मी वंदन करतो. त्यांचं वादन ऐकलं की कीर्तन विसरून जातं महाराजांना, ते नुसतं वादनच त्यांचं ऐकावं असं वाटतं. माझी एकच इच्छा आहे का आता त्यांनी त्यांच्याकरता सगळ्यांनी एकदा टाळी वाजवा गडे, सगळ्यांनी. पंगत नव्हती का, मग जरा कमी वाजली टाळी, जरा मोठ्यानं वाजवा ना मग एकदा. महाराज आम्ही जरी 1-1.5 तास बडबड करण्याकरता इथं येत असलो ना, तरी आमच्या कीर्तनाला शोभा अशा गुणवान माणसांमुळे आहे. ढोक महाराज नेहमी सांगतात ना, ही गुणवान मंडळी, ही कलाकार मंडळी म्हणजे वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे. सौंदर्य जसं एखाद्या स्त्रीचं सौंदर्य हे दागिने घातल्याशिवाय फुलून दिसत नाही, तसं महाराज मंडळी जरी असेल, सगळे जरी असतील, तरीही दागदागिने जे लागतात, अलंकार जे लागतात, सुवर्ण अलंकार जे लागतात, ते सुवर्ण अलंकार या माझ्या गुणवान मंडळीमुळे शोभून दिसत असतात. व्यासपीठावरून त्या पुनश्च एकदा सगळ्यांना मी वंदन करतो. आमच्या प्रेमाखातर शेजार पाजारच्या गावावरून आलेली सगळी आमची मित्रमंडळी, आमचे पोरवडकर माऊली आहेत. इकडं मोठं रेणकापूर शीर्ष बुद्रुकून आलेली महाराजसुद्धा आहेत. आमचे तिवठाणेकर आहेत. सगळी आजूबाजूच्या परिसरातून सगळी मंडळी आलेली. व्यासपीठावरून मी त्या सगळ्यांना वंदन करतो. आपल्यापेक्षा दुप्पट संख्येनं इकडं माता माऊल्या मला जास्त दिसत आहेत. गावातले माणसं ऊस तोडीला गेलेत का बाकीचे? हां ठीक आहे, तरी संख्या छान आहे, पण आपल्यापेक्षा दुप्पट आणि जास्त संख्या दिसते. त्या माता माऊलींना नाही व्यासपीठावरून वंदन करतो. माझ्या घड्याळमध्ये बरोबर 9:15 झालेत बघा. बरोबर मी 1 वाजता कीर्तन सोडणारे, चालेल ना बा? तुम्ही तर माझ्या पुढे गेले आता, दुपारचे 1 नाही. चला ठीक आहे, अगदी 10:15 आपल्याला जय विठ्ठल करायचे, पण या 1 तासामध्ये 2 गोष्टीचं सहकार्य मला करा. छानपैकी ज्या वेळेस आम्ही भजन करू त्यावेळेस छानपैकी हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामचिंतन करा. विठाला 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 विठाला. आणि शिंगणापूरमधलं हे कदमबुवाचं कीर्तन आज इतिहास साक्षी होणार आहे बरं का. याला कारणीभूत म्हणजे आमचे परममित्र परम आदरणीय माझ्यासारखे महाराज लोक ज्यांनी महाराष्ट्रात प्रसिद्ध केले. मनीष स्वामी चैतन्यांचे आमचे पट्टशिष्य महाराज मनीष महाराजांसोबत असतात. आमचे हरिभक्तीपरायण
देवा महाराज गायकवाड आहेत. हो, तुम्हाला महाराजच करून टाकतात आता. त्यांच्यामुळं आज ही जी या ठिकाणची सेवा आहे अजरामर, म्हणजे हा कदमबुवा जिवंत राहीन नाही तर नाही राहीन, पण नामसंकीर्तन चॅनलच्या माध्यमातून ही सेवा अजरामर राहणार आहे. ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ते आमच्या देवाभाऊंचे उपकार असतात की ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहतात. तुम्हाला सुरुवातीला सांगून जातो कीर्तन कसं होईल माहीत नाही, पण आमचं हे छान आणि आवडीचं नामसंकीर्तन चॅनल आहे. ते महाराष्ट्रात प्रसिद्ध चॅनल आहे. आणि ह्या सेवेचा लाभ तुम्हाला आणखीन कधी आठवण आली पुन्हा, तर पुन्हा पुन्हा या सेवेचा लाभ घेण्याकरता त्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विठाला विठाला सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याच्या विषयी असणारी अंतःकरणातली अनन्यता, एक विधता प्रगट करतात. एक अभंगाचा असा तुकड्या तुकड्यामध्ये जर अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर तो अभंगाचा अर्थ असा. दुसरा एक ऐका. अभंगाचं पहिलं चरण म्हणजे भक्तीची भूमिका मांडणारं चरण आहे. अभंगाचं दुसरं चरण म्हणजे ज्ञानाची भूमिका मांडणारं चरण आहे. अभंगाचं तिसरं चरण हे वैराग्याची भूमिका मांडणारं चरण आहे. अभंगाचं चौथं चरण म्हणजे कर्माची भूमिका मांडणारं चरण आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती म्हटलं, रखुमाई म्हटलं की भक्ती आली. हे भक्तीचं वर्णन करणार. तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. भवभ्रम जीवनातून निवारले जातो. हे ज्ञानाची भूमिका सांगणारं चरण आहे. परद्रव्य परणारी झाली विषाची ये परी. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री या दोन्ही गोष्टी मला विषाप्रमाणे भासू लागल्या. हे जीवनातलं वैराग्य जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झालं. हे वैराग्याची भूमिका आहे. आणि तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. जास्त व्यवहार करण्याची आवश्यकता पडत नाही. ही कर्माची भूमिका आहे. विठाला अभंग फार गोड आहे. सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. आणि मला जर अभंगावरती बोलण्याची सवय, अभंगाचा पहिला शब्द जर तुम्ही लक्षात घेतलात तर अभंगाचा पहिला शब्द सांगतो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये दुसरं काही नाही धरलं, आम्ही धरला तो परमात्मा. जगद्गुरु तुकोबारायांना आपण अभंगातून प्रश्न विचारूयात. महाराज सांगा ना, ज्या परमात्म्याला तुम्ही धरले असं म्हणता त्या परमात्म्याला धरता येतं का? एक साधारण प्रश्न आहे. परमात्म्याला तुम्ही धरलं असं म्हणता त्या परमात्म्याला धरता येतं का? तर महापुरुष उत्तर देत आहेत, अरे त्या परमात्म्याला धरताही येतं, त्याला साठवताही येतं, त्याला पकडताही येतं आणि त्याला बांधता सुद्धा येतं. विठाला भगवान परमात्म्याला साठवता येतं. मी नुसतं बोलणार नाही, प्रमाणानिशी बोलणार आहे. ऐका. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 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 धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रयी लोकाचा, साठविला दाता त्रयी लोकाचा, साठविला दाता त्रयी लोकाचा, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. साठविला दाता
याचं उत्तर आहे सावता महाराजांनी परमात्म्याला साठवलं. साठविला दाता त्रैलोक्याचा. भगवान परमात्म्याला साठवता येतं, त्याला धरता येतं का? तर याचंही उत्तर तुम्हाला मिळेल. याच्याकरता गाडी पकडून गंगाखेडला जावं लागेल आणि गंगाखेडमध्ये ज्यांचा जन्म झाला अशा गंगाखेडच्या महिला संत श्री जनाबाई महाराजांना त्या काळातल्या काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज या भगवान परमात्म्याला आम्हाला जर धरायचं असेल तर त्याला आम्हाला धरता येईल का? धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधली या दोर, गळा बांधली या दोर, गळा बांधली या दोर, गळा बांधली या दोर, हृदय बंदी खाना केला, 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 हृदय बंदी धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. आदिनाथ महाराज या अभंगाची जर चाल लक्षात घेतली ना तर मला वाटतं आज अनुरत महाराजांनी वेगळ्या चालीत सुद्धा तेवढाच गोडवा आपल्याला दिलाय, आहे की नाही? वारकरी संप्रदायामध्ये काही काही अभंगाच्या चाली अशा आहेत की त्या अभंगाला ती जर चाल लावली तर आणखीन साखरेत आपलं दुधात साखर होते, आहे की नाही? साखरेत दूध नाही, दुधात साखर होते. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाणे भगवान परमात्म्याला धरता येतं का? तर आमच्या संतश्रेष्ठ जनाबाई महाराज म्हणतात त्याला धरता येतं असं विचारूच नका. मी त्याला धरलं आणि नुसतं त्याला धरलं नाही तर त्याला चोर म्हणून बांधलं सुद्धा. परमात्म्याला साठवता येतं, परमात्म्याला धरता येतं. पुढचा एक साधारण प्रश्न आहे, परमात्म्याला बांधता येतं का? तर आपण नेहमी काल्याच्या कीर्तनात ऐकत असतो, गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, माझी ब्रह्म. भगवान परमात्म्याला धरता येतं, भगवान परमात्म्याला बांधता येतं, भगवान परमात्म्याला पकडता येतं. ऐका, ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या, भगवान परमात्म्याला जरी धरता येत असलं तरी भगवान परमात्म्याला धरणं मात्र फार कठीण आहे. भगवान परमात्म्याला जितकं वाटतं तितकं धरणं सोपं नाही. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही त्याला धरलं पण धरण्याकरता परमात्मा इतका साधी गोष्ट नाही, अहो त्याला धरणं अत्यंत महाकठीण आहे. याच्या पुढे बोलू. अहो भगवान परमात्म्याला धरणं ही गोष्ट अगोदर तर कठीण आहेच, पण भगवान परमात्म्याला त्याच्या अगोदर पाहणं हीच गोष्ट कठीण आहे. कारण शास्त्र असे, एखादी गोष्ट जर धरायची असेल तर अगोदर ती गोष्ट काय करावी लागते? पाहावी लागते ना. पाहिल्याशिवाय ती गोष्ट धरताच येत नाही. मला सांगा, माझ्यासमोर हा माईक उपस्थित आहे, या माईकला जर मला हातामध्ये धरायचं असेल तर अगोदर माईकला काय करावं लागेल? आहेत ना तुम्ही? होय सरपंच साहेब. माईकला जर मला हातात धरायचं असेल तर अगोदर या माईकला काय करावं लागेल? दृष्टीनं पाहावं लागेल, मगच ती वस्तू मला हातामध्ये धरता येईल. ऐका, एखादी वस्तू जर हातामध्ये आपल्याला धरायची असेल तर ती वस्तू हातामध्ये धरण्याच्या अगोदर आपल्याला ती वस्तू दृष्टीनं पाहावी लागेल. भगवान परमात्मा धरायचा असेल तर अगोदर भगवान परमात्मा पाहावा लागेल. विषय असा चालू आहे की भगवान परमात्मा धरणं कठीण आहे, त्याच्या अगोदर तो पाहणंच कठीण आहे. विठाल त्याला पाहण्याकरता रात्रंदिवस योगी ऋषी जपी तपी संन्यासी तपश्चर्या करतायत, पण भगवान परमात्मा त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही. तो पाहणं इतकं कठीण आहे.
माझे दादा कथेमध्ये नेहमी दृष्टांत रंगवतात. ज्या ज्या वेळेस हे योगी भगवान परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा अंतःकरणात निर्माण करून त्याचे दर्शन घेण्याकरता तपश्चर्याचा योग मार्ग अंगीकारतात, त्यावेळेस त्या वनांतरामध्ये तपश्चर्याला जात असतात. विषय तुम्ही ऐकलेला आहे. आणि असं सांगण्यात येतं की त्यांची एवढी घनघोर तपश्चर्या असते की एका अंगठ्यावरती उभे राहतात. नुसते अंगठ्यावरती उभं राहून तपश्चर्या साधेपणानं चालत नाही का. पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नसतो, वारा भक्षण करून त्यांची तपश्चर्या चाललेली असते. पण तरी सुद्धा त्यांच्या स्वप्नातही देव येत नाही. एवढाच त्रास आहे का त्यांना ऐका. तर तुलसीदासची वर्णन करतायत, अरे ही तपश्चर्या चाललेली असताना जंगलातले हिंसर पशु त्याच्या जवळती येतात आणि जिवंतपणे त्याच्या शरीराचे असे लचके तोडण्याचा प्रयत्न करतात. जिवंतपणे. एवढंच नाही, आकाशात भ्रमण करणारे जे मांस भक्षण करणारे पक्षी आहेत ते त्याच्या शरीरावरती बसतात आणि चोचा मारून जिवंतपणे मांसाचे तुकडे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आणि तो कशा करता उभा असतो, भगवान परमात्म्याचं दर्शन माझ्या आयुष्यात मला मिळावं याच्याकरता. ऐका, ही घनघोर अशा पद्धतीची तपश्चर्या चालूत असताना एखादा कावळा, एखादा पक्षी त्याच्या शरीरावरती बसून जर मांसाचे तुकडे बाहेर काढत असेल ना, त्यावेळेस तो योगी त्या पक्षाला विनंती करत असतो, बाबा अरे सगळं शरीर उपकारा करताय, सर्व शरीर खा, सगळं सगळं खा, पण फक्त माझी एकच विनंती आहे, माझे डोळे तेवढे शिल्लक ठेव. काय सुंदर महाराजांनी लिहिलं. विठाला विठाला बघा, फार सुंदर शब्द आहेत. तुम्हाला समजले तर तुम्हाला धन्यवाद आहेत. फार हिंदीमध्ये गोड लिहिलं महाराजांनी. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, अखियां मेरी छोड़ दो प्रभु मिलन की आस. एवढी सगळी विनंती, एवढी सगळी तपश्चर्या त्याच्याकरता कशा करता चाललेली असते. हे भगवान परमात्म्याचं दर्शन माझ्या आयुष्यामध्ये मला घडावं याच्याकरता. पण तरी ऐका, ज्ञानोबराय लिहितात, योगियाचे ध्यानी द्याताना तुळशी तो तू आम्हा पासी मागे पुढे. त्याच्या स्वप्नात सुद्धा देव जात नाही. भगवान परमात्मा पाहणं इतकं कठीण आहे. किती पाहणं कठीण आहे. तुकोबारांची एक प्रसिद्ध प्रार्थना आहे बघा. जगद्गुरु तुकोबारा लिहितात, देवा अरे तुला पाहण्याचा आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो, पण तू आमच्या दृष्टीसच पडत नाहीस. विठाला विठाला. फार गोड शब्द आहेत बघा. कुणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वाहिला लपाला ता खांदी, कोठे आड आली हे देहवृत्ती, धावाडवा करुणा कृपा निधिवो, धावाडवा करुणा कृपा निधिवो, कुणी सांगा या गोविंदाची शुद्धी. एवढी सगळी प्रार्थना करून सुद्धा महापुरुषांना सुद्धा तो साधारणपणे पाहायला मिळत नाही. मग जी वस्तू पाहायलाच एवढी कठीण असेल तर ती वस्तू धरायला किती कठीण. पण तगरीत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात पुरुषार्थ सांगतात, मी मात्र माझ्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याला धरलं. महाराज आम्हाला धरायला मिळत नाही, आम्हाला पाहायला मिळत नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमात्मा धरला कसा आम्हालाही सांगा ना. आम्ही त्या मार्गावरती जाऊ आणि परमात्म्याला आम्ही आमचं करण्याचा प्रयत्न करू, त्याला धरण्याचा प्रयत्न करू. तर जगद्गुरु तुकोबारांसारखे महात्मे त्या परमात्म्याला कशा पद्धतीनं धरतात याच्याकरता शास्त्रामध्ये थोडासा विचार असा आलाय की भगवान परमात्म्याला धरण्याकरता बळाची आवश्यकता लागते. बळाची हे साधारण हा
कधी जायचं असते शिंगणापूरला आणि जाते शिरशीला ऐक नाही असू द्या. भगवान परमात्म्याला धरायचं असेल तर बळाची आवश्यकता आहे. माऊलींनी प्रमाण दिलं. तुकोबारायांसारख्या महात्म्याने परमात्म्याला धरलं ना तर त्याच्याकरता या प्रमाणातल्या बळाची आवश्यकता पडली. त्या बळावरती जगद्गुरु तुकोबारायांसारख्याने परमात्म्याला धरलं. तसे बळाचा विचार केला तर जरा आता बळबळच सांगून जातो. स्टेशन सोडून पुढे गेली गाडी, पण असू दे हरकत नाही. 9 प्रकारचे बळ सांगितलेत बाळूदादा, 9 प्रकारचे. आणि या 9 प्रकारच्या बळाचा विचार करून जास्त वेळ घालवायचा नाही, अगदी थोडक्यात आटपायचं. 1-2 सांगतो आणि पुढे चलतो. बळामध्ये पहिला क्रमांक लागतो शरीर बळाचा. मग या शरीराच्या बळावरती परमात्मा तुम्ही धरला का तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्याच्या बळावरती परमात्मा धरणं शक्य नाही. परमार्थ करण्याकरता त्या शरीराच्या बळाची आवश्यकता आहे. आमच्या परमेश्वर महाराजांकडे पहा, एवढी थंडी वाजते पण थंडीत सुद्धा बुवाला घाम फुटलाय आहे की नाही. हे मृदंग वाजवण्याकरता ताकदीचीच आवश्यक लागते, बळाचीच आवश्यकता लागते. मग परमार्थ करण्याकरता ताकद नक्कीच लागते. 1 तास कीर्तनात जर सुंदर आणि सुरेल प्रमाण गायचे असतील तर त्याच्याकरता काशीनाथ महाराज बळच लागत असतं. 1 तास कीर्तनामध्ये व्यवस्थित आवाज टिकून, जो की माझा गेलाय आज, 1 तास आवाज टिकून जर कीर्तनच करायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा ताकदच लागते. कीर्तनामध्ये 1 तास मांडी मारून व्यवस्थित कीर्तन ऐकायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा, म्हणजे आता जशा आहेत तशा राहू द्या, काही गरज नाही मोडायची, ताकदच लागत असते. तुकोबाराय सांगतात देवा, हा सगळा परमार्थ तडीस नेण्याकरता साफल्य त्याच्यामध्ये मिळवण्याकरता लागतच नाही हे सगळं. कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देव भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. देवा, हे शरीर नावाची शक्ती लागत असते. शारीरिक शक्तीच्या बळावरती जर परमात्मा धरताच आला असताना तर मला वाटतं तो कोल्हापूरच्या तालमीतल्या पैलवानाने धरून ठेवला असता, तो शिंगणापूरमध्ये आलाच नसता. आपलं लय वाईट काम झालंय. आपण चहा पिऊन पेदरू झालो तो, पाव खाऊन आतपाव झालो. मग तो परमात्मा तिकडं कोल्हापूरच्या तालमीतल्या पैलवानानेच धरून ठेवला असता, तो इकडं आलाच नसता. शरीर बळाचा परमार्थामध्ये आवश्यकता नक्कीच आहे, पण त्या बळावरती परमात्मा धरणं मात्र शक्य नाही. पुढे चला, बुद्धी नावाचं बळ आहे म्हणे. या बुद्धी नावाच्या बळावरती परमात्म्याला धरलं का? बुद्धी नावाचं बळ सगळीकडे आवश्यक आहे. मृदंग वाजवायचा असेल तरी बुद्धी नावाचं बळ आवश्यक आहे. कीर्तनात चाली गायच्या असतील तरीही बुद्धिबळ आवश्यक आहे की नाही. नाही तर काही जणांचं फार कठीण असतं, त्यांना गाता फार सुंदर येतं पण प्रमाण कोणतं कुठं लावावं हे कळत नाही. शिवचरित्राची कथा चालली आहे, शिवचरित्र सांगण्यात येतंय, कीर्तन शिवचरित्रावरती चाललेलं आहे. आणि सोमदत्ती नावाचा राजा, त्याला शाप मिळाला आणि तो हरणीच्या गर्भाला गेला. कोणत्या गर्भाला गेला? हरणीच्या गर्भाला. एकानं पठ्यानं लगेच प्रमाण उचरलं, जडभरत राजा. अरे इथं सोमदत्ती राजा हरणी गर्भा गेलाय, जडभरत नाही गेला. म्हणजे तो म्हणणारा जडभरत असावा. ऐका, बुद्धी नावाचं बळ परमार्थाच्या क्षेत्रात आहे फार महत्वाचं, संसारिक क्षेत्रातही महत्वाचं आहे, पण त्याच्यावरती परमात्मा धरणं मात्र शक्य नाही. आणि तशी आपल्या भारताला बुद्धिवंतांची फार मोठी यादी आहे, फारच मोठी यादी आहे. ज्यावेळेस इतिहास आपण उचकून पाहतो ना त्यावेळेस बुद्धिवंतांची नावं अशी समोर येतात. आणि त्यामध्ये कवी कालिदासाचं नावही पुढे येतं बघा. ज्याच्या पदरी तो कवी कालिदास होता त्या राजाचं नाव होतं भोज. राजा भोजाच्या पदरी कवी कालिदास होता. असं म्हणतायत की तो कवी कालिदास किती हुशार होता, किती प्रचंड बुद्धिमत्तेचा होता. त्याच्या बुद्धिमत्तेमुळे आणि त्याच्या हुशारीमुळे त्याचं नगर सुद्धा हुशार झालं होतं, इतका तो प्रचंड बुद्धिमत्तेचा होता. एक दिवसाचा प्रसंग, त्या भोजराजाचा दरबार भरला होता आणि सहज परमेश्वर महाराज त्या भोजराजाने प्रश्न विचारला. म्हणे मला एक साधा प्रश्न पडलाय, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जरा बारीक प्रश्न ऐका. प्रश्न असा होता, म्हणे काय प्रश्न विचारा ना महाराज. त्या राजाने प्रश्न विचारला, म्हणे सांगा उत्तर. प्रश्न असा आहे, ठाठम टटम ठम ठटटम टटम टा. मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आला असं, परमेश्वर महाराजाच्या जास्त लक्षात आला. काय प्रश्न होता पुन्हा एकदा रिपीट करतो मी. ठाठम ठठम ठम ठटठम ठठम काय होता बाबा? काल्याच्या दिवशी भेटा मला 4 दिवस लागलेत पाठ करायला. आता असा प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांच्या मानाखाली गेल्या नो. म्हणे हे हरिपाठात नाही, कुठं वेदात नाही, कुठं संहितेत नाही, गीतेत नाही, कुठंच नाही, ज्ञानेश्वरीत नाही, कुठंच नाही. काय उत्तर द्यावं? सगळे खाली बसले, सगळ्यांच्या मानाखाली गेल्या. पण हुशार माणसं हुशार असतात, बुद्धिमान माणसं बुद्धिमान असतात. तो कवी कालिदास उभा राहिला, म्हणे महाराज मी उत्तर देऊ का?
म्हणे दे ना, चालतंय ना, काय हरकत नाही. म्हणे सगळ्यासमोर उत्तर दिलं तर चालेल का? म्हणे सगळ्यासमोर उत्तर दिलंच तरी चालेल. बोल काय उत्तर आहे? त्या कवी कालिदासाने उत्तर दिलं आहे का? उत्तर फार गोड होतं. आधी मराठीत सांगतो आणि मग संस्कृतमध्ये सांगतो. त्याने सांगितलं, महाराज त्याचं असं झालं, हा प्रश्न नेमका निर्माण कुठे झाला? अहो, तुमची पत्नी तुम्हाला ओवळण्याकरता हातामध्ये आरतीचं ताट घेऊन निघाली होती. घरामध्ये 2-3 मजली घर असल्यामुळे ती घरामध्ये जिना चढत होती आणि ती 22व्या पायरीवरती गेली आणि 22व्या पायरीवरती गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिचा पाय घसरला आणि हातात असणारं आरतीचं जे ताट होतं ते आरतीचं ताट खाली आदळलं आणि आदळलेलं ताट आदळत 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 खाली आलं. आता सुभाषित आहे का? भोजस्य भार्या मधुविवलायाम करश्च्युतम चंदनम हेम पात्रे सोपान मार्गे प्रकरोति शब्दम ठाठम ठठम ठम ठठठम ठठम टा. विठाला 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 विठाला. कशाचा आवाज होता तो? ताटाचा आवाज होता ना. अगोदर आपल्याला लक्षात आला का? नाही ना. मग मार्ग बुद्धिमान माणसं तयार करून ठेवत असतात, त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. आणि ही बुद्धी लय कामाची असते हो. अनुरुत महाराज एक जेलर प्रसन्न झाला. जेलर कळतो ना? कुक्कुट पालन असतं बघा त्याच्याकडे. काका जेलर कळतो ना? कुक्कुट पालनच राखतो ना? हा हा आहेत, बरोबर आहे. ऐका, जेलर प्रसन्न झाला. कदाचित वाढदिवस असावा. त्याला वाटायला लागलं आपल्या जेलमध्ये कैदी आहेत, त्यांना काहीतरी आपण आनंद देऊयात. निघाला तो. प्रत्येक कोठडीत जायचा आणि प्रत्येकाला विचारायचा. एकाला विचारलं, म्हणे काय पाहिजे? थोडीशी अंधारच दिसतोय जास्त, एखादा लाईट उजेड लावता आला तर पहा. लावून दिला. दुसऱ्या खोलीत गेला. म्हणे तुला काय पाहिजे? म्हणे गरमी फार होते, जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी फार होते, थोडंसं एक फॅनची व्यवस्था केली तर चांगलं होईल. तिसऱ्या कोठडीत गेला. म्हणे काय पाहिजे? म्हणे मला आपल्याला बाकी काही नाही, पण जेवायला जरा चांगलं चुंगलं लागतं, थोडं 2 टाईमची व्यवस्था केली तर चांगलं होईल. देऊन टाकलं. तिसऱ्या खोलीत गेला. तुला काय पाहिजे? म्हणे मी मागितलं तर देणार का? तुमचं लक्ष असू द्या. आता ते पिऊन पिऊन त्याचा सोरच तसा झालेला असतो. म्हणे मी मागितलं तर देणार का तुम्ही? ऐका, काही जणांचं लक्ष नाही. अरे बोल ना काय पाहिजे? म्हणे 7-8 दिवसापासून जरा घसा फार कोरडा पडलाय, जरा त्याची व्यवस्था झाली तर. हा, देऊन टाकलं. चल, तुलाही आनंद काय. तिसऱ्या खोलीत गेले. तुला काय पाहिजे? म्हणे जरा मला ह्या कडक जागेवरती झोप लागत नाही, जरा गादी वगैरे असली तर चांगलं होईल. त्याला देऊन टाकली. आता शेवटची कोठडी राहिली होती आणि शेवटच्या कोठडीत एकच कैदी होता. तो जेलर तिथं गेला आणि त्या बाळूदादा जेलरने पहिलाच प्रश्न विचारला. म्हणे तुला काय पाहिजे? आज सगळे इच्छा पूर्ण करणारे, माग काय पाहिजे ते. महाराज, अधिकार संपन्न मनुष्य ज्यावेळेस द्यायला तयार होतो त्यावेळेस तो पुढचा जो मनुष्य होता ना, त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की आज काहीतरी आपल्याला चांगलं मिळणार आहे. त्याचे डोळेच वरून आले. ऐका, हुशार होता तो. बुद्धीबद्दल बोलतोय मी. बाकीच्याने येड्याने काय मागायचं ते मागून घेतलं, पण याने हात जोडले आणि मग बोलतो मी मागितलं ते देणार का? म्हणे. जेलर म्हटलं अरे सगळ्याला देत आलो ना, तुला कसं सोडीन, माग काय पाहिजे ते. त्याने पुन्हा हात जोडले. बघा बरं का शब्द फिरवताल. अरे मी जेलर आहे, माझ्या अधिकारातच तू, मी काही करू शकतो, बोल ना काय पाहिजे. म्हणे जेलर साहेब माझी काहीच इच्छा नाही, मला ते आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-15 लोकांची तानातानी काहीच नको, काही अपेक्षा नाही. मला फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे. तुमच्या जर अधिकारात येत असेल आणि तुम्ही द्यायलाच तयार असाल तर मला फक्त एकच गोष्ट द्या, माझी राहिलेली सगळी सजा माफ करा आणि आता या क्षणाला मला जेलमधून बाहेर काढा. विठाला विठाला बुद्धी कामी आली. बुद्धी महाराज आणि वेळेला जागी झाली. काय मागावं हे त्याला कळलं, पण काय जणांचं लयच डोसकं झोपलेलं असते. ते पुढचं काय म्हणाले हे त्याला ते सुद्धा कळत नाही. अजिबातच कळत नाही. आमच्या आवलगावची एक माता माऊली, इकडलं कशाला सांगायचे, आणि आवलगाव गेलं की आवलगावची एक माता माऊली परमेश्वर महाराज, तिचं वजन झालं होतं 120 किलो. आणि ते वजन एवढं झाल्यामुळे तिच्या गुडघ्यावरती ताण पडू लागला आणि गुडघे दुखायला लागले. देवा महाराज सहज ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला विनंती केली, दादा
अहो औषध द्या ना काहीतरी, एवढं वजन वाढले, खूप त्रास होतो, चालण्याचा सुद्धा त्रास होतो, द्या काहीतरी औषध. डॉक्टर म्हणले दवाखानाच त्याच्याकरता टाकलाय ना आपण, काय त्रास काय? म्हणे काही त्रास नाही, फक्त हे वजन कमी करण्यासाठी काहीतरी द्या. आता तुम्ही माझ्याकडे आशेनं पाहू नका की ह्या बुवाकडे काही औषध आहे का म्हणून सांगण्यात. म्हणे काय औषध द्यावं तुम्हाला? देतो, हरकत नाही, तुमचं वजन नक्की कमी होईल. म्हणे द्या ना पटकन औषध. म्हणे बाई औषध द्यायला हरकत नाही, पण तुम्ही आहार काय घेता ते सांगा ना अगोदर. आहार 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 काय घेता सांगा. त्या बाईनं सांगितलं, अरे डॉक्टर साहेब जास्त काय नाही, एका टायमाला 20 चपात्या खाते, 2 पातेले भात खाते, 2 पातेले भाजी खाते, बस एवढाच माझा आहार आहे. डॉक्टर तर थबकले, म्हणे बराच मोठा आहार दिसतोय तुमचा, हरकत नाही. म्हणे मिळालं औषध तुम्हाला, वेगळ्या औषधाची गरजच नाही. म्हणे काय औषध काय? त्या डॉक्टर साहेबांनी बाईला औषध सांगितलं. म्हणे बाई एक काम करा, हे जे 20 चपात्या खाता ना त्याच्याऐवजी 10 चपात्या खा, 2 पातेलं भात खाता ना त्याच्याऐवजी 1च पातेलं भात खा, 2 पातेलं भाजी खाता ना त्याच्याऐवजी 1च पातेलं भाजी खा, हेच तुमचं औषध आहे, वेगळ्या औषधाची गरज नाही. त्या माता माऊलीनं हात जोडले आणि विचारलं, डॉक्टर साहेब हे औषध सकाळी घेऊ का संध्याकाळी घेऊ? तुमचं लक्ष असेल तर. बुद्धी बुद्धी बुद्धीचं बळ सांसारिक क्षेत्रामध्ये महत्वाचं आहे, परमार्थाच्या क्षेत्रातही बुद्धी महत्वाची आहे. माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं ना. जे तेज तत्वाची आधी, जे सत्व गुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. हे बुद्धीचं जे तत्व आहे ते परमार्थाच्या क्षेत्रातही महत्वाचं, पण या बळावरती परमात्मा धरणं मात्र शक्य नाही. विठाला परमात्म्याचं ज्या वेळेस आपण वर्णन करतो त्या वेळेस काशीनाथ महाराज असं वर्णन आलंय की तो त्याला बुद्धीची गरजच नाही, कारण तो स्वतःच चतुर आहे. किती चतुर आहे? नुसतं चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी गुणनावाची खाली, मुकुट सकळा मनी अन्न तोची विठोबा. तो शिरोमणी गुणनावाची खाली, मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. आता दुसरे सांगतच बसत नाही तुम्हाला. परमात्मा स्वतः चतुर असल्यामुळे वेगळे त्याला चातुर्याची आवश्यकता नाही. मग बुद्धीच्या बळावरती नाही, शरीराच्या बळावरती नाही, तपाच्या बळावरती नाही, ज्ञानाच्या बळावरती नाही, लौकिकाच्या बळावरती नाही, सत्तेच्या बळावरती नाही, धनाच्या बळावरती नाही, कुठल्याच बळावरती परमात्मा धरणं अशक्य आहे. शक्य नाही ते. मग जगद्गुरु तुकोबारायांनी जो आजच्या अभंगात परमात्मा धरला तो नेमका कुठल्या बळावरती धरला? तर मग असे प्रमाण आपण घेतलं, भावाच्या बळावरती परमात्मा आपल्याला धरता येतो. गिरीधर लाल तो भाव का भूका, अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची राम, पाहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा दिनाचा, देव सोयरा सोयरा. हो पाहे जोडी भावाची राम, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरीची घेतो
दाता. भगवान परमात्म्याला धरायचं असेल तर त्याच्याकरता भाव हाच एक बळाचा प्रकार उपयोगी पडू शकतो. भगवान परमात्मा भावाच्या बळावरती धरल्या जाऊ शकतो आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच बळाचा वापर केला आणि आपल्या जीवनामध्ये भाव बळाचा वापर करून भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबारायांनी धरलं. एक धरिला महाराज नेमका कोणता परमात्मा धरला तर याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या एक धरला चित्ती, एक धरिला 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 धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती. एक धरिला चित्ती आमिर कुमाईच्या पती. हो एक धरिला चित्ती आमिर कुमाईच्या पती. हो आमिर कुमाईच्या पती. हो तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे अवघे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अनन्यताही सिद्ध करतात आणि आपल्या जीवनातला पुरुषार्थही सांगतात. इंद्रचंद्र महेंद्रांना सुद्धा स्वप्नात न येणारा परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही आमच्या जीवनात धरला. जरी गंगेत पडला तरी गंगेच्या पाण्याचा एक थेंब सुद्धा आपल्या मुखात जाऊ देत नाही. तो पाणी तो सेवन करतच नाही. त्याला नदीचं पाणी सुद्धा चालत नाही, त्याला समुद्राचं पाणी चालत नाही, त्याला कुठलंच पाणी चालत नाही, त्याला बोरचंही पाणी चालत नाही, त्याला फक्त एकच पाणी लागतं. विठाला 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 प्रमाण आहे बघा. पाहतो चातक नेगे भूमी जळा मेघतया वरुष उन्हाळा मेघतया, वरुष उन्हाळा मेघतया, वरुष उन्हाळा मेघतया. वर्ष तो उन्हाळा मेघतया पाहतो चातक निघे भूमी जळा. याच प्रमाणाची महाराज एक ओवी आहे, फार सुंदर ओवी आहे. भरले सरिता समुद्र चहूकडे परिते बापिया सिकोरडे काजय मेघो निबिंदू थेंबुटा पडे तै पाणी केतया. अनन्य करता हे उदाहरण दिले जातं नेहमी. चातक नावाचा पक्षी जसा पाण्याशी अनन्य, जगद्गुरु तुकोबाराय तसे परमात्म्याशी अनन्य. अरे आई जशी लेकराशी अनन्य तसे जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याशी अनन्य. कल्पना करा, गोट्यावरती अशी काही लेकरं खेळत असावीत आणि एखाद्या आईचा राजा म्हणजे तो राजाच असावा. दादा फार सांगतात बघा सुंदर कथेमध्ये. महाराजाच्या सारख्या टप्पूच्या टप्पू ढेरीचा, नाकातून खिलार बैलाची जोडी अशी बाहेर आलेली, हातामध्ये काल्याची वाटी, त्याच्यावरती माश्या गोंग 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 करतायत आणि असा राजा बाहेर बसलेला असावा. त्याची माय त्याच्या शेजारी यावी, लेकरं गाव गल्लीतली अशी सुंदर सुंदर गोरी गोरी गोमटी गोमटी लेकरं आजूबाजूला बसलेली असावीत. आणि मग त्या मायला विचारावं, आई सांगा ना, या गल्लीतलं, या गावातलं, या महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर लेकरू कोणतं? त्या राजाच्या माईचं बोट कोणाकडे असेल? गावातल्या दुसऱ्या एखाद्या लेकराकडे? कधीच नाही. तिचं लेकरू कसंही असू द्या, अहो तिचं लेकरू कसंही असू द्या, नाही तर कसाही असू द्या, आणि तिचं बोट कोणाकडे असतं? लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, मातेची आचित्ती अवघी बालकाचीच व्याप्ती.
आई जशी लेकराशी अनन्य असते, जगद्गुरु तुकोबाराय तसे परमात्म्याशी अनन्य. जरा उलट करा आता. लेकरूही आईशी अनन्य असतं 20 वर्षाचं होईपर्यंत, 20-25 वर्षाचं बाळूदादा. पण एकदा त्याचं सावधान झालं की मग ते अनन्य राहत नाही. लहान लेकराला विचारा, बाळा तुला काय पाहिजे? दादा फार दृष्टांत सुंदर देतात. एका घरामध्ये 4 लेकरं होते माईला, आणि 4 लेकरं रडू लागले. 4 लेकरं. एका जवळ आई गेली, थोडं मोठं होतं. बाळा तुला काय पाहिजे? कशासाठी रडतोयस? त्याने सांगितलं, आई काय नाही, ट्युशनला जायचे, सर मारतील, माझी वही संपली, मला वही पाहिजे. आईनं लगेच 20 रुपये हातात काढून दिले, त्याची समज घातली. पहा, दुसरं एक रडू लागलं, तुला काय पाहिजे? का बरं रडतोयस? त्याने सांगितलं, आई लय भूक लागली ग, मला काहीतरी जेवायला दे ना. आईनं लगेच भाकरी ताट वाढलं, त्याला जेवायला दिलं, त्याची समजूत काढली. तिसरं रडत होतं. अरे कशा करता रडतोय, काय झालं? त्याने सांगितलं, आई काय नाही, बरेच दिवस झालं चॉकलेट खाल्लं नाही, मला चॉकलेट खायचंय. आईनं त्याला चॉकलेट देऊन टाकलं. आणि बाळूदादा चौथं होतं ना, ते जरा फार घनिष्ठ होतं आईशी, ते रडू लागलं. आईला कुठंतरी ह्यांची समजूत काढून कामा करता जायचं होतं. त्याचं उत्तर होतं म्हणे, कशा करता रडतोस? काय नाही आई, एकच इच्छा आहे, तू कुठंच जाऊ नको, तू इथंच थांब, तुझीच मला आवश्यकता आहे, मला दुसरं काहीच पाहिजे नाही. लेकरू मायशी अनन्य असतं. अहो त्याची माय कशी असू द्या, ती काळी असू द्या, बुटकी असू द्या, कशी असू द्या, पण तिला जर, त्याला बाळाला जर विचारलं ना, बाळा अरे गावातल्या सगळ्या सुंदर स्त्रिया उभ्या आहेत, तुझी माय सुद्धा त्याच्यामध्ये उभी आहे, आज संधी आहे तुला, तुझी आई जरा काळी बेंद्री दिसते, कशी तरी दिसते, आजच्या दिवशी तू काय कर, तुझी आई बदलून घे, तुला पाहिजे असेल तर. करेल का ते बालक? नाही, अजिबात करणार नाही, अजिबातच करणार नाही. महाराज त्याची कशीही आई असू द्या, फार सुंदर ओवी आली. आणि आपुलेनी माय खूपच जरी आहे, तरी ती ते जो नोहे स्नेह कुरे. लेकरू जसं मायशी अनन्य, जगद्गुरु तुकोबाराय तसे परमात्म्याशी अनन्य म्हणून. तैसी आमासी विठ्ठल माय, तैसी आमासी विठ्ठल, विठ्ठल माय, तैसी आमासी विठ्ठल माय, तैसी आमासी विठ्ठल माय, तैसी आमासी विठ्ठल माय, तैसी आमासी विठ्ठल माय. धनी वेळो वेळा पाहे, धनी वेळो वेळा पाहे, घाल हिंडते आकाशी, ओ घाल हिंडते आकाशी, काय प्रमाण दिलं महाराज? आम्हासी विठ्ठल माय, तैसी आम्हा श्री विठ्ठल माय, जनी तैसी आम्हा श्री विठ्ठल माय, जशी लेकराला त्याची माय, तैसी आम्हा श्री विठ्ठल माय. मग लेकरू जसं मायशी अनन्य, तसे जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याशी अनन्य. आजच्या अभंगात संदेश सुद्धा देतात, बाबा माझ्या आयुष्यामध्ये जसा मी परमात्मा एकच धरला ना, तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही तसाच परमार्थ करा. तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही परमात्मा एकच धरा, नाही तर आपलं लय अवघड काम. वार बदलला की आपला देव बदलते, वार बदलला की आपला देव बदलते. काय सुंदर ओव्याला ताला, किती सुंदर लिहिलंय महापुरुषांनी. चौथं मोठं की पाहे आणि गणेशाचाची होय, चावदशी म्हणी माय तुझाची ओ दुर्गे, एकादशीच्या दिवशी जे तुला पाही आमाशी, ते तुलाची नागाशी, पंचमीच्या दिवशी पाटी सोमवार पाही, बेलेशी लिंगा वाही, ऐसा 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 वरी सांगितला तैसा. काय करतो बघा ना, हे गणेश चतुर्थी आली की मग गणपती बाप्पाचं आगमन होतं, मग हरिपाठ फिरिपाठ नाही काशीनाथ महाराज, मग एकच गाणे लागतात. आमच्या पोरांना माहितीत बघा ते, आले रे गणपती आज दारी रे, आले रे गणपती आज दारी रे, बाप्पा नंदी आनंद झाला माझ्या मना भारी रे, आले रे गणपती आज दारी रे. सगळे गणपती बाप्पाच, सगळे गणपती बाप्पाचे गाणे. मग हे किती दिवस काका? 10 दिवस झाले की मग त्याला एकदा पाण्यात बुडविलं
की मग आठवण येते नवरात्रीची. मग नवरात्र आली की मग गणपती बाप्पाचे गाणे बंद होतात, मग नवरात्रीचे सुरू होतात. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा वा. बाबा करता एकदा वाजवाकडे टाळे सगळ्यांनी त्या बाजूला. आमच्यासारखे तरुण हलविनात एक नंबर. ते सुद्धा उदो बोलायले. ते उड्या मारायले का? ऐका ना, ते सगळे देवीचेच गाणे सुरू होतात. मग जरीच्या चोळीला नव्हते सोन्याचं बटन, आंब्याचं माझ्या लय बाय भारी नटन. रेणुका माऊली माझी अंबिका माऊली माझी अंबिका माऊली माझी अंबिका माऊली. वा. हे सगळं झालं किती दिवस? 9 दिवस. एकदा तिचंही विसर्जन केलं की मग लागला टकळा पंढरपूर. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. इंद्रायण काजल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. वृंदावन का जलही बोले श्री विठ्ठल माऊली. आळंदी का कनकन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. आनंदी का कनकन बोले विठ्ठल माऊली. तापी नगर से मुक्ताई बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. तापी नगर से मुक्ताई बोले श्री विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. आले का पंढरपूरला? हा? हे ऐकलं की पंढरपूरचीच आठवण येते. बरं, हे तरी किती दिवस? पुन्हा सण बदलला, वार बदलला की पुन्हा आपला देव बदलला. श्रावण महिना लागला की चाललेच बेलाचे पानं तोडत सगळे महादेवाकडे. बम बम भोले बम बम भोले बम बम भोले किधर भी चले बम बम भोले. लय अवघड आहे लोकांचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐका ना, गाढवाचे तान्हे पालट क्षणी. गाढवाचं पिलू लहानपणी पाहत जा, इतकं गोरगोमट दिसतं की असं वाटतं हे कुत्रे मांजरं सगळे सोडून द्यावेत आणि त्यालाच आपल्या घरात पाळावं. पण ऐका ना, ते किती सुंदर दिसत असलं लहानपणी तरी ते जसं जसं वाढत जातं तसं ते वेगळं बनत चालतं. मोठेपणी तर इतकं विचित्र दिसतं की त्याच्याकडे बघावंसंही वाटत नाही, म्हणून तर त्याला गाढव म्हणतात. ऐका ना, भक्ती आपली तशी बदलत चालली. मग ही व्याभिचारी भक्ती न करता भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ भाव अंतःकरणात निर्माण व्हावा. तो अंतःकरणातला भाव जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एक धरिला आम्ही मात्र परमात्म्याला, एक असणाऱ्या परमात्म्याला आम्ही आमच्या चित्तात धरलं बाबा. महाराज चित्तात नेमकं ठेवलं कुठं?
तर तुकोबारांनी हे उत्तर दिले की आम्ही चित्तात त्याला ठेवलं. आणि भगवान परमात्म्याला राहण्याकरता चित्त नावाचीच जागा लागत असते, त्याच्याशिवाय नाही राहत परमात्मा, चित्ताशिवाय नाही. पण चित्ताच्या 3 अवस्था झाल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, चित्त हे निर्मळ झालं पाहिजे, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. ते व्यापक बनलं पाहिजे, व्यापक. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहदा. आणि तिसरी गोष्ट, ते मृदू झालं पाहिजे, लोण्यासारखं मृदू 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 सवाय नवनीत. आता प्रमाण म्हटले असते पण आवाज साध्य नाही का. मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. अशा सज्जनाच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा वास्तव्यास येतो. तुकोबारा सांगतात, आम्ही आमचं चित्त निर्मळ केलं, तिथं भगवान परमात्म्याला राहायला जागा दिली. महाराज सांगा ना, नेमका कुठला परमात्मा, नेमका कोणता परमात्मा तुम्ही धरला? तर तुकोबारा त्याचं उत्तर देत आहेत, आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती असणारा पांडुरंग परमात्मा, तो आम्ही आमच्या चित्तात धरला. विठाला विठाला शिंगणापूरकर ऐका, इथे एक विशेष आहे. काय विशेष आहे? जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याच्या 16,102 पत्न्या सोडून दिल्या. 16,102च ना? 108 पुढच्या माणसाला तर पक्क पाठच आहे भागवत, त्याच्यामुळे काही बघायचं कामच नाही. 16,108 पत्न्या सोडून दिल्या. त्या 16,107 सोडल्या. आणि 16,107 पैकी केवळ आणि केवळ रुक्मिणी मातेचीच निवड केली आहे. आता असं म्हटलं शकले नसते का, आम्ही सत्यभामेचा पती, आम्ही कालिंदीचा पती, आम्ही मित्रवृंदेचा पती. 16,108 नावापैकी दुसरे कोणते नाव घेऊ शकले असते की नाही? पण रुक्मिणीचंच नाव का घेतलं? त्याचं कारण आहे, बाकीच्या सगळ्या नुसत्या भार्या आहेत, नुसत्या पत्न्या आहेत, पण रुक्मिणी या भार्यासहित भक्त सुद्धा आहेत, म्हणून रुक्मिणी आई साहेबाचं नाव घेतलं. किती भक्त आहेत ऐका ना बाबा, किती भक्त आहेत. अहो, ज्यावेळेस सुदैव ब्राह्मणानं आई साहेबांना भगवान परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं की तो कसा आहे, तो कसा आहे, तो किती गोड आहे, की तो किती सुंदर आहे, हे सगळं सांगितल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबाची अवस्था काय झाली? रुक्मिणी आईसाहेबाची अवस्था झाली आहे, एखाद्या स्त्रीला वेड लागावं, वेडीपिशी व्हावी ती, आणि जशी तिचं देहभान विसरते, सर्व अंग विसरून जाते, आणि जशी तिची अवस्था होते, एका वेड्यासारख्या माणसासारखी अवस्था जशी त्या स्त्रीची होते, त्याच पद्धतीनं रुक्मिणी आईसाहेबाची अवस्था भगवान परमात्म्याचं वर्णन ऐकताना झाली आहे. काय ओवी आली सुंदर आहे का? एक म्हणती धरा धरा, आता चालीत गाताच येणं पाहते, एक पालवे घाली ती वारा, एक म्हणती सुंदरा, श्री कृष्ण कांतीने झडपली. ते तिथला शब्द आहे, झडपली, वेड्या झाल्या वेड्या. इतकं प्रेम, एवढं प्रेम, एवढी भक्ती रुक्मिणी आईसाहेबाची देवावरती होती. जैसी कनकासवे कांती, का जैसी सूर्यासवे दीप्ती, तैसी श्रीकृष्ण शक्ती अवतरली वैदर्भ देशी. या विदर्भ देशामध्ये रुक्मिणी आईसाहेबानं जन्म घेतला, अवतार घेतला. ऐका, तो कशा कारणाकरता घेतला? अरे, सूर्यापासून जसं सूर्याचं तेज लपत नाही, ते वेगळं होऊ शकत नाही. सोन्यापासून सोन्याची झळाळी जशी वेगळी होऊ शकत नाही, त्या पद्धतीनं आईसाहेब म्हणजे भगवान परमात्म्याच्या भक्ती स्वरूप आहेत, प्रेम स्वरूप आहेत, वेगळ्या होऊ शकत नाही. असं नितांत प्रेम माझ्या रुक्मिणी आईसाहेबाने भगवान परमात्म्यावरती केलं. आणि रुक्मिणी आईसाहेब एक भक्त आहेत, भार्या आहेत, आणि सोबतच पतिव्रता सुद्धा आहेत. आणि पतिव्रतेचं हृदय कसं असतं? या शिंगणापुरातल्या सोडून बरं का, म्हणजे इथल्या सगळ्या चांगल्या आहेत, मला माहिती आहे. पतिव्रता स्त्री आहेत, त्या सगळ्या आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या आहेत, सगळ्या मालकाची सेवा करणाऱ्या आहेत. बरोबर आहे सरपंच साहेब? सगळ्या मालकांची सेवा करणाऱ्या आहेत. आमच्या आवलगावचं लयच कठीण काम आहे. प्रेमच राहिलं नाही हो, अजिबातच प्रेम राहिलं नाही. एक मनुष्य असा पुस्तक वाचत बसला होता, परमेश्वर महाराज, आणि त्याला पुस्तक वाचायचा लयच छंद, खूपच छंद. ते पत्नीकडे बघायचा सुद्धा नाही, सारखं पुस्तक वाचत बसायचा. ती पत्नी चिडली ना, रागावली, म्हणे मालक काय त्या पुस्तकामध्ये तोंड खुपसून पाहतात, सारखं पुस्तक वाचता, सारखं पुस्तकच वाचता, सारखं पुस्तकच वाचता. मला तर असं वाटतं कधी कधी मरावं पुस्तकच व्हावं, म्हणजे कमीत कमी तुमच्या हातात तरी येईल. ते बी लय दलिंदर होतं. ते म्हटलं, ए तू पुस्तक होण्याच्या भानगडीत पडू नको, तू कॅलेंडर होय, कॅलेंडर दरवर्षी बदलतं.
इतकं विचित्र झाले. काही जणांना समजलं आणि काही जणांच्या डोक्यावरून गेलं. पहा लय अवघड आहे. हे प्रेम पती पत्नी मधलं प्रेम राहिलं नाही ना, कठीण झालं. आदिनाथ महाराज एक जण म्हणायला लागला बरं का पोरवडकर, एक जण म्हणायला लागला, अगं माझं तुझ्यावरती एवढं प्रेम आहे, माझं तुझ्यावरती एवढं नितांत प्रेम आहे. रुक्मिणी आई साहेबांना जसं कृष्णावरती प्रेम केलं तसंच माझं तुझ्यावरती प्रेम आहे. म्हणे मालक किती प्रेम आहे, किती प्रेम आहे तुमचं माझ्यावरती. त्याने सांगितलं माझं तुझ्यावरती एवढं प्रेम आहे की मी तुझ्या शब्दा खातर, मी तुझ्या खातर चंद्र सूर्य तारे सुद्धा तोडून आणू शकतो. काय आणू शकतो? चंद्र सूर्य तारे सुद्धा मी तुझ्या करता तोडून आणू शकतो. ती थोडी रागात आली, ती म्हणायला लागली, अरे त्या सोमवारच्या बाजारातले भजे आणण्याची अक्कल नाही तुला, तारे कवा तोडून आणणार आहेस तू. लय अवघड आहे. पण रुक्मिणी आई साहेबाचं प्रेम किती होत आहे का. नुसतं भगवान परमात्म्याला आणखीन पाहिलंही नव्हतं, पण तरी सुद्धा आई साहेबांनी नुसतं भगवान परमात्म्याचं वर्णन ऐकलं तर वर्णन ऐकून सुद्धा वेड्या पिशा होत आहेत. वेड्या पिशासारखी अवस्था होते. एवढी अवस्था ज्या भक्ताची होते तो भक्त भगवान परमात्म्याशी किती अनन्य असेल. मग माझ्या रुक्मिणी आई साहेबांना जसं परमात्म्याला आपल्या चित्तात धारण केलं, तो भाव जागृत व्हावा याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही रखुमाईचा पती. महाराज काय फायदा काय झाला? जगद्गुरु तुकोबाराय फायदा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. तेन झाले अवघे काम, 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 तेन झाले अवघे काम. निवारीला निवारीला भव ब्रह्म, तेन झाले अवघे काम, तेन झाले अवघे काम. निवारीला निवारीला भव ब्रह्म, तेन झाले अवघे काम, तेन झाले अवघे काम, अवघे तर सगळे भजन एकदाच घेऊन एकदाच शेवट करू. ऐका, तेने झाले अवघे काम. झाले काम आपले पोटा पाण्यापुरतं बरं झाले. तेने झाले अवघे काम. तुकोबाराय सांगतात, हा जो परमात्मा माझ्या चित्तात मी साठवला ना, त्याच्यामुळं माझ्या आयुष्यातले सगळे कामं पूर्ण झाले. तुकोबारांचं जीवन कळसाला आलं, कळसाला सगळी कामं पूर्ण झाली. पंचदशीकार सांगतायत, आयुष्यात त्या स्थितीवरती जावं. कुठल्या स्थितीवरती? एक दिवस आयुष्यात असा यावा की माझ्या आयुष्यात मला काही मिळवायचं आहे असं कधीच शिल्लक राहू नये. आणि दुसरी एक गोष्ट, आता काही करायचं आहे हेही शिल्लक राहू नये. बसलेल्यापैकी बऱ्याच जणांची स्थिती ती असेल. आता मुलांसाठी जेवढं करायचं होतं तेवढं करून ठेवले महाराज. बस आता काय करण्याची इच्छा नाही. आता फक्त स्वतःसाठी आनंदासाठी जीवन जगायचं, म्हणजे परमात्म्यासाठी जीवन जगायचं. आता मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. काम संपलं आणि कर्तव्यही कुठलं शिल्लक राहिलं नाही. सगळी कर्तव्य पूर्ण झाली. बघा बसले जण, बऱ्याच जणांचे मी चेहरे वाचतोय की त्यांच्या अंतःकरणात तो भाव नक्कीच आहे की महाराज आमच्या आयुष्यात आता सगळं पूर्ण झालंय. बरोबर बोलतोय मी बरोबर बोलतोय ना? मी सगळ्यांचं सांगत नाही, काही जणांचं ज्यांचं आयुष्य त्या स्थितीला पोहोचलंय की आता सगळं झालंय, आता काही आवश्यकता राहिली नाही, कुठलीच आवश्यकता राहिली नाही. तुकोबाराय सांगतात, ते संत जीवन आहे. ज्या दिवशी आपल्या आयुष्यातल्या सगळी कामं पूर्ण होतील त्या दिवशी तुम्ही कळसाला पोहोचले बाबा. माझे दादा कथेमध्ये नेहमी सांगत असतात, सामान्यपणे माणसाचं आयुष्य कसं बनावं. एखाद्या मंदिरावरती जसा कळस चढतो आणि त्या कळसाचं प्रतिष्ठापना झाल्यानंतर, कळस बसवल्यानंतर त्या मंदिराचं बांधकाम संपतं बघा, संपतं. बस माणसाचं आयुष्य त्या पद्धतीनं बनलं पाहिजे. पण आपलं कसं आहे, आपलं मंदिराप्रमाणे होत नाही, आपण घराप्रमाणे असतो. बघा तुम्ही, आमच्या आवलगावची घरं असू द्या, नाही तर शिंगणापूरमधली घरं असू द्या, कुठलीही असू द्या, तुम्ही घर बांधलेलं पहा.
2 मजली घर मनुष्य बांधतो, पण 2 मजली घर बांधल्यानंतर त्या घरावरती तुम्ही चढा आणि घरावरती चढल्यानंतर असे गज सोडलेले असतात बघा, गजच म्हणतात का? हा? काय म्हणतात त्याला? पिल्लर, पिल्लर सोडलेले असतात आहे की नाही? पिल्लर मराठी शब्द झाला, इंग्रजी शब्द काय त्याला? खांब, बरोबर. हा हा असं होतंय कधी गुगली टाकली की होतंय ते. मराठीत पिल्लर, इंग्रजीत काम. हा, म्हणजे माझाही संभ्रम झाला जरा. ऐका ना, ते गज असे सोडलेले असतात सरपंच साहेब, गज सोडलेले असतात ना, त्याला दुसरा एक शब्द आहे बघा, चाल सोडलेली असते. चाल, चाल 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 सोडलेली असते. हा, कशा करता सोडलेली असते चाल? तर एखाद्या वेळेस पैसा जास्त आला, केळी जास्त पिकली, धंदा चांगला चालला, कीर्तन बरे झाले, तर हा आपल्यावरच घेऊन बोललेलं बरं, दुसरे कशा करता दुसऱ्यासाठी? ती चाल सोडलेली असते. बरं, कुठपर्यंत सोडावं, काय लिमिट त्याला? अहो 17वा मजला चढू द्या, 17वा तरी गज वरच. 22वा मजला चढू द्या, मुंबईत जाऊन पहा तुम्ही, तरी गज वरच. एक दिवस मीच वर गेलो आणि त्या गजाला विचारलं, गजा तुझी लईच रे मजा, असा वर कस काय तू? उत्तर फार मार्मिक आहे का? त्या गजाने उत्तर दिले, म्हणे महाराज हे माझे जे मालक आहेत ना, त्या मालकाच्या, माझ्या या मालकाच्या इच्छा कामना आणखीन पूर्ण झाल्या नाहीत, याचं आयुष्य आणखीन अपूर्ण आहे, मग अपूर्णतेचं प्रतीक म्हणून मी असा वर. तुमचं लक्ष असेल तर ऐका, हे मानवी जीवन आहे, मनुष्याचं आयुष्य ते कधीच पूर्ण होत नाही. आणि कळसाचं उदाहरण तुम्हाला दिलं मी. तुमच्या गावात आहे, तुम्ही बांधकाम केले, फार मोठं कष्टानं एवढं सुंदर मंदिर उभं केले, त्याच्यावरती कळस बसवलेले ना बाबा. कळस बसवल्यानंतर मला सांगा, पुन्हा बांधकामाचा विचार? कळस बसवला, हा बरोबर. चला आपल्याला पटकन आठवायचंय ना. कळस बसवला की माणसाच्या जीवनातला संतपणाचा उदय तिथं होत असतो. तुकोबाराय सांगतात, काम नाही झालो पायी रिकामा, धन्योहम धन्योहम कर्तव्यमेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यमेन विद्यते किंचित. पंचदशीकार फार सुंदर सांगतात, कर्तव्यही शिल्लक राहू नये आणि प्राप्तव्य सुद्धा जीवनात शिल्लक राहू नये. आयुष्याचं कळसाला यावं. तुकोबाराय सांगतात, माझ्या आयुष्यातली कामं सगळी पूर्ण झाली, निवारला भवभ्रम. आणि भव म्हणजे संसार, या संसाराविषयी अंतःकरणात जो भ्रम होता तो सुद्धा निवारल्या गेला. विठाला विठाला तुम्ही फार प्रेमाने ऐकताय बघा, सांगतोच ऐका. भवभ्रम कशाला म्हणतात? भव म्हणजे संसार, आणि संसाराविषयी जो अंतःकरणातला भ्रम आहे ना, बस त्याला भवभ्रम म्हणा. भ्रम काय करतो? भ्रम काय करत असतो? ज्या वस्तूचं अधिष्ठान आहे, अधिष्ठानावरती जी वस्तू आहे ते अधिष्ठान न दिसता कल्पित पदार्थ दिसतो, याला म्हणा भ्रम. मी याच्याकरता आपण उदाहरणं देत असतो. अनुरुत महाराज आमचे लहानपणीचे बालपणीचे मित्र आहेत. अनुरुत महाराज तुम्हाला आठवत असेल, आवलगाव मधली घटना आहे पहा. त्या काळामध्ये अशीच लाईट जायची मध्ये मध्ये, म्हणजे नक्कीच्या लग्नाला 17 इग्न म्हणते तसं. हा ऐका, मग ते लाईट जायची. आम्ही गावामध्ये लहान लहान असताना मग ते खोड्या करायच्या, पोरांना जरा खोड्या करायची सवय असते. असे बालगोपाळ बसलेले बघा. त्या अंधारामध्ये मग काही सुचायचं नाही ना, दिसायचं नाही. मग एक दिवस आमच्या गावामध्ये महाराज मंडळी आली, बालू महाराज मंडळी आली. लाईट गेली नेमकी त्या, आणि हे कीर्तनाला जाणार तितक्या वेळेमध्ये पोरांनी थोडीशी खोडी केली. पहा, पोराला वाटलं या महाराज लोकांची जरा खोडी करूया आपण. त्यांनी घरामधून अशी दोरी आणली, दोरीचा तुकडा आणला. रस्त्यानं जाणारे महाराज पाहिले आणि चटकन एका महाराजाच्या समोर तो दोरीचा तुकडा टाकला. टाकल्याबरोबर अंधारामध्ये त्या दोरीकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. मला तुमचं लक्ष माझ्या शब्दांकडे वेधायचंय. मला सांगा, अंधारात जर अचानकपणे दोरीचा तुकडा पाहिला तर तो दोरीचा तुकडा दोरीत दिसतो ना? नाही. इकडे बी तसंच आहे का? मला वाटलं आवलगावकडेच आहे काय. काय दिसतो? रजवरी भासे मिथ्या सर्प, रजवरी भासे मिथ्या सर्प, रजवरी भासे मिथ्या सर्प, रजवरी भासे मिथ्या सर्प. चुक्तीवरी रजत पाता डोळा दिसे, रजवरी भासे मिथ्या सर्प, रजवरी भासे मिथ्या सर्प. चुक्तीवरी रजुवरी
मिथ्या सर्प. अधिष्ठान कशाचे? अधिष्ठान दोरीचे, पण कल्पित पदार्थ सर्प दिसतो, आहे की नाही? दोरीची या उरगा. हा, क्या बात आहे. हे सगळे पाठांतरावाले माणसं आहेत. आमच्यासारखे महाराज लोक असे गंधगुळीसारखे उगाळून कपाळाला लावलेले माणसं उभे आहेत सगळे. ऐका ना, मग होती रज्जू, रज्जू दिसत नाही, सर्पदृष्टीला दिसतो, याला म्हणा भ्रम. मग संसाराविषयी तसाच भ्रम आहे, वाटतो सुखाचा पण मुळात हे कल्पित पदार्थाची आपल्याला त्याच्यावरती दृष्टी दिसते. मग आता मला उत्तर द्यायचं आहे का? मग रज्जूवरती झालेला जो भ्रम आहे तो जर काढायचा असेल तर काय करावं लागेल? त्याला एकच काम आहे आणि फार सोपं आहे. घरात जायचं आणि घरातून विजेरी आणायची. विजेरी, सरपंच साहेब, विजेरी, विजेरी कळते का? हा, मराठीत स्टार्च. नाही आता नाही, आता कसं जमत? एकच बॉल डबल टाकला तर मग छक्का पडतोय त्याच्यावर. बरोबर आहे ना? घरातून काय आणायची? विजेरी आणायची. आता बोला, त्या विजेरीचा प्रकाश त्या दोरीवरती पडला की मग काय होतं? ज्ञानाच्या प्रकाशाने अधिष्ठानाची जाणीव होते आणि अधिष्ठान स्वरूपातच दिसायला लागतं. भ्रम दूर होतो. भगवंत रूपी, भगवंताचा ज्ञानरूपी प्रकाश एकदा का हृदयात पेटला, निवारला भवभ्रम. महाराज आणखीन काय फायदा झाला? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, परद्रव्य परणारी शेवट घ्या आता. झाली विषाची परी, परद्रव्य आणि परणारी, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री मला विषाप्रमाणे भासू लागली, विषाप्रमाणे. कबीर महाराजांचं एक फार सुंदर पद आहे बघा. आता सरळ म्हणतो मी, गात नाही काय, ऐका. परनारी पैनी छुरी, मती कोई लगावो अंग, रावण के 10 सिर गए, परनारी के संग. पराविया नारिया मा रखुमाई समान, याच्या करता जगद्गुरु तुकोबारांनी प्रमाण लिहिले. कशा करता? अरे रस्त्यानं जाणारी एखादी स्त्री, मला इथली एक गोष्ट फार आवडली बाळूदादा. आल्याबरोबर छत्रपतींच्या पुतळ्याला तिथं पूजा करायला लावली, तिथं हार घालायला लावला. मला वाटतं हे आपण ही परंपरा सारखी जपली पाहिजे, जपली पाहिजे. कारण ज्या माझ्या राजानं आयुष्यामध्ये आपल्या शुद्ध आणि अशा शुभ्र चारित्र्याला कुठ दिलं नाही, कुठंच नाही. मी नेहमी सांगत असतो, राजाकरता ही सगळी माणसं मरायला का तयार झाली? त्याच्या पाठीमागची एकच भूमिका आहे, एकच. अरे यवनांची लोक यायची उभ्या पिकाला तुडून निघून जायची, एवढंच नाही. महाराष्ट्रातली एखादी गोरीगोमटी स्त्री जर रस्त्याने जात असेल तर तिला कुणाच्याही परवानगीशिवाय तसंच उचलून घेऊन जायचं, तिच्यावरती बलात्कार करायचा. या घटना त्या काळात घडत होत्या आणि माझ्या छत्रपतींनी या घटनेला लगाम लावला, लगाम. स्वतःची माणसं असतील नाही तर शत्रू पक्षातली माणसं असतील. महाराज शिवरायांनी कुणालाच सोडलं नाही. केव्हा? ज्यावेळेस परद्रव्य आणि परनारी या दोन गोष्टी शिवाजी महाराजांच्या समोर आल्या, त्यावेळेस तो सख्खा असेल नाही तर शत्रू असेल, शिवाजीराजांनी कोणालाच सोडलं नाही. रांजाच्या पाटलाचा चौरंग करून टाकला महाराजांनी, चौरंग. माझ्या तरुण बांधवांना हा शब्द लक्षात येईल. आणि आज या काळामध्ये त्या शिक्षेची नितांत आवश्यकता आहे. ज्यानं बलात्कार केलेला असेल त्याचा चौरंगच व्हायला पाहिजे. चौरंग कशाला म्हणतात? त्याचे दोन्ही हात तोडायचे आणि दोन्ही पाय तोडायचे आणि त्याला जिवंत ठेवायचा, जिवंत, याला म्हणतात चौरंग. रांजाच्या पाटलानं ते केलं होतं कृत्य म्हणून महाराजांनी दोन्ही त्याचे हात तोडले आणि दोन्ही पाय तोडले. महाराजांचं चरित्र तुम्हाला रोज आणि नेहमी ऐकता तुम्ही. महाराजांच्या समोर एक स्त्री येते, ती भेट स्वरूपामध्ये सैनिकांनी महाराजांच्या समोर आणलेली आहे आणि महाराजांचे शब्द आहेत, अशीच असती सुंदर. काय शब्द आहेत ते? नाही का कोणी इथं पाठ असणारा? तुकोबारा सांगतात, माय तुझ्यासारखी जर आमची बी माय सुंदर असली असती ना तर आम्ही सुद्धा तुझ्यासारखे सुंदर जन्माला आलो असतो. हे महाराजांचे शब्द आहेत. आणि महाराजांचे धर्मगुरू आमचे जगद्गुरु तुकोबाराय परनारी परद्रव्याच्या करता सांगतोय. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा एक स्त्री समोर येते आणि ती स्त्री महाराजांना बोलते, महाराज आपण डोंगरावरती आहात, डोंगरावरती आपल्याला इथं पाहणार सुद्धा कुणी नाही. महाराज मी शपथ घेते महाराज, मी सुद्धा कोणाला सांगणार नाही. माझ्या इच्छेनं महाराज मी इथं आले, माझा स्वीकार करा महाराज, माझा स्वीकार करा. जगद्गुरु तुकोबारायांचे सुद्धा शब्द आहेत, जाईव तू माते, तिला माय म्हणतात. माय आम्ही विष्णुदास कैसे नोहे
आम्ही विष्णुदास तैसे नोहे. मग दुसऱ्याची स्त्री असेल ना तर आपण छत्रपतीचे मावळे म्हणून घेत असू तर आपल्याला दुसऱ्याची स्त्री आपली बहीण वाटावी याच्या पुढे जाऊ का? आपल्याला दुसऱ्याची स्त्री आपली मायच वाटावी या स्थितीला ज्या दिवशी पोहोचताल त्या दिवशी तुकोबारायांचे छत्रपतींचे मावळे म्हणून घेण्याच्या लायकीचे तुम्ही ठराल. एरवी नाहीच, कधीच नाही. महाराजांचं जीवन असं स्वच्छ सुंदर जीवन, सुंदर जीवन. परद्रव्य परणारी झाली विषाची ये परी. हे सगळं मला विषाप्रमाणे भासायला लागलं, विषाप्रमाणे. महाराज हे दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा केली, महाभारत घडलं. बरोबर आहे का? दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा केली, महाभारत घडलं. आणि दुसऱ्याच्या स्त्रीची अपेक्षा केली, रामायण घडलं. रावणानं तेच केलं ना. रावणाला 10 डोके होते, एक एक त्याला चान्स तरी होता. बसलेल्यांनी लक्षात घ्यावं की आपल्याला एकच आहे. ते वाईट जर दृष्टी टाकली ना तर मला वाटतं संपलं आपलं आयुष्य. काका मी माझ्या कीर्तनात नेहमी सांगत असतो, आम्ही जे वारकरी आहेत ना, आम्ही वारकरी थोडेसे कपड्यानं थोडेसे फाटके दिसू. श्रीमंती आपल्याकडे जरा कमी असेल, धन दौलत जरा आमच्याकडे कमी असेल, पण ऐका, ज्यावेळेस आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचे स्वतःला म्हणून घेतो ना त्यावेळेस आमची श्रीमंती तुम्हाला मी सांगतो, इथं बसलेल्या आणि इथं उभे असलेल्या प्रत्येक वारकऱ्याकडे ती श्रीमंती आहे. अरे आमच्याकडे कुठली श्रीमंती? तर आमच्याकडे आचरणाची श्रीमंती. आमच्याकडे कुठली श्रीमंती? तर आमच्याकडे स्वच्छ नजरेची श्रीमंती आहे. स्वच्छ नजर माझ्या सगळ्या वारकऱ्यांची आहे. आणि ती वारकऱ्यांची स्वच्छ नजर जगद्गुरु तुकोबारायांमुळे आम्हाला प्राप्त झाली आहे. तुकोबाराय सांगतात, दुसऱ्याच्या स्त्रीवरती डोळा ठेवू नका बाबा, दुसऱ्याच्या धनावरती अपेक्षा ठेवू नका. दुसऱ्याचा 1 रुपया खिशात आला तर तो 1 रुपया आलेला खिशात काय करतो तो रुपया? तो तर बाहेर जातोच जातो, पण आपल्या खिशातली 100ची नोट घेऊन जात असतो. त्याच्यामुळे शहाणे असाल तर या 2 गोष्टीच्या नादाला लागू नका. स्वच्छ सुंदर जीवन जगा. नारी शक्तीचा सन्मान करायला शिका महाराज. नारी शक्तीचा सांगेल मी तुम्हाला. कालच्या दिवशी एक फार महाराष्ट्राला अशी दुःखद अशी घटना घडली, फार दुःखद घटना घडली. महाराष्ट्रावरती मायेचा पदर कालच्या दिवशी पुसल्या गेला. मायेचा पदर. माझ्या मुक्ताईंनी ज्ञानोबारायांना समजून सांगितलं नसेल तर ज्ञानाची गंगा आपल्यापर्यंत आली नसती. माझ्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांचे डोळे आपल्या पदरानं पुसले नसते तर वारकरी संप्रदाय या ठिकाणी उभा राहिला नसता. आपल्याला हे ज्ञान, हा आनंद चाखायला मिळाला नसता. आणि मला वाटतं मुक्ताईच्या बरोबरीनंच या महाराष्ट्रामध्ये अनेक महिला संत होऊन गेल्या, अनेक महिला संत होऊन गेल्या. कदाचित माझ्या सिंधुताई संत नसतील, पण एक मानव म्हणून अतिशय उच्च कीर्तीचं कार्य सिंधुताई करून गेल्या. उच्च सिंधीचं. दुपारच्या वेळी ज्यावेळेस त्या यूट्यूबवरती काही गोष्टी त्यांच्या येत होत्या, महाराज डोळ्याला धारा लागल्या होत्या माझ्या ऐकताना. आईसाहेब तुम्हालाही विशेष वाटेल ऐका. माझ्या एखाद्या माता माऊलीला जर घरामध्ये कष्ट झाले, तिच्या पतीकडून जर तिला त्रास झाला तर माझी माता माऊली आपला जीव कडेलोट करण्याचा प्रयत्न करतात. माता माऊल्या त्याच्यामध्ये जास्त अग्रगणी असतात आत्महत्या करण्यामध्ये. सिंधुताई सपकाळांचे शब्द आहेत. ज्यावेळेस त्यांच्या पतींनी त्यांना लाथा मारून घराच्या बाहेर काढलं ना आणि माहेरला जात आहेत, आईनं सुद्धा घराच्या बाहेर काढून दिलं. परमेश्वर महाराज, शेवटचा स्थारा स्त्रीला कुठला असतो? तो माहेरचाच असतो. पण माहेर सुद्धा राहिलं नाही तिला. 10 दिवसाचं ओलं बाळ, ओली बाळंतीन. तिला खायला सुद्धा अन्नाचा कण नव्हता. रेल्वेमध्ये फिरायच्या. विशेष आहे, परभणी जिल्ह्यात या परभणीच्या जंक्शनवरती सुद्धा त्या भीक मागण्याकरता आल्या होत्या. आपल्या शिंगणापूर या गावामधून सुद्धा त्या रेल्वेनं गेल्या असतील. भीक मागितली त्यांनी, गाणं म्हणून गाणं. मगाशी एका कोणीतरी माझ्या दादानं सांगितलं बघा, त्या सांगायच्या, गाना नाही तो खाना नाही. काशीनाथ महाराज गाण्यातली ताकद आहे. त्या बाईनं रेल्वेमध्ये गाणे म्हटली आणि त्या गाण्यावरती आपलं आपल्या लेकराचं पोट भागवलं. रात्रीच्या वेळी भीती वाटायची, कारण सगळे छत्रपती नसतात, सगळे छत्रपतीचे मावळे नसतात. काही काही औरंगजेबाच्या या अवलादी पैदा झालेल्या असतात, त्या घुमत असतात. त्यांची नजर अशी राक्षसारखी असते आणि ते सावज असे शोधत असतात कुठंतरी. त्या सांगायच्या की अशी सावजाची नजर दिसली की अशी चर्र छाती जळायची, जळून जायची छाती. मग त्या बाईनं रात्रीच्या 12च्या 1च्या प्रसंगाला रेल्वेतून खाली उतरावून अंधारात झोपावं कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये. झोप कसली आली हो? एखादी 20 वर्षाची तरुणी जर एकटीच स्टेशनवरती झोपत असेल तर तिचं हृदय काय म्हणत असेल. महाराज त्यांनी पुढं सांगितलं की मला स्मशानामध्ये दिवस काढावं लागले. स्मशानात तिनं मशानाची काका का निवड केली माहिती का? फार हुशार होते त्या. स्मशानाची निवड का केली?
कारण स्मशानाला माणसं घाबरत असतात, तिकडं कोणी जात नाहीत, सगळ्याला तिथं जावं लागतं. एक दिवस तिकडं सगळ्याला जावं लागतं, पण तिथं कोणी एरवी जात नाही. आणि त्या बाईला सुरक्षा वाटली म्हणून ती स्मशानात राहिली. काशीनाथ महाराज ज्यावेळेस अन्न नव्हतं खायला, ते मड्याच्या शेजारी अन्नधान्य साठ्यात ठेवतात बघा, ते घेऊन काय जात नाही, पण तिथं ठेवल्या जातं, पीठ हे ते सगळं ठेवल्या जातं. तर त्या बाईनं ते फुटलेलं मडकं घ्यावं, त्याच्यात पीठ कालवावं, त्याचा काला तयार करावा, उंडा तयार करावा, ते थापावा हातावरती, आणि स्मशानामध्ये जळणाऱ्या चितेची लाकडं बाजूला घ्यावी, त्याच्यावरती भाकर थापून खावावी. एवढी वाईट अवस्था. मी म्हणेन एवढं जर आपल्याला भोगायला मिळालं ना, तर आपण पहिल्या गाडीनं मेल्याशिवाय राहायचं नाहीत बाबा, आत्महत्याच केल्याशिवाय राहायचं नाही. पण सांगून जाईन, ऐका, आत्मविश्वास कशाला म्हणतात? अरे आत्मविश्वास त्याला म्हणतात एवढे 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 कष्ट भोगून सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये जगण्याची जी उमेद होती महाराज, त्या तो जगल्या. पण हजारो अनाथ मुलांच्या आई म्हणून त्या सगळ्या लेकरांना त्यांनी जगवलं, हे त्यांच्या जीवनातलं फार मोठं वैशिष्ट्य होतं. पण तुम्ही कधीही वाईट जर विचार अंतःकरणात आला की हे जीवन संपवावं, तर मला वाटतं सिंधुताईचं चरित्र तुम्ही नेहमी वाचा. आज या व्यासपीठावर मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. ताई, तुम्ही निघून गेलात. ताईंचे शब्द होते, या महाराष्ट्रात जर प्रसिद्ध व्हायचं असेल, या महाराष्ट्रात जर संत म्हणून जगायचं असेल, तर मेल्याशिवाय पर्याय नाही, मेल्यानंतरच समाज मानतो. मला वाटतं ताईंचे शब्द खरे ठरायला लागतील, खरे ठरतील ताईंचे शब्द. पण समाजाने त्यांचा योग्य सन्मान केला महाराज. अनाथ, हजारो अनाथ लोकांची, अनाथ मुलांची त्या स्वतः आई बनल्या, आणि आई बनून आपलं जीवन त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली वयाच्या 75व्या वर्षी. आमचे कबीर महाराज सांगतायत, फार सुंदर शब्द आहेत बरं का, फार सुंदर शब्द आहेत. अरे एखाद्या गरीबाच्या घरात तुम्हाला प्रकाश नेता येत नसेल ना, तर हरकत नाही, नेऊ नका. पण कोणाच्या जीवनात अंधार तरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्याला अन्न देता येत नसेल तर देऊ नका, पण कोणाच्या हातातली भाकरी सुद्धा हिसकावून घेण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही, अजिबात अधिकार नाही. जगायचं असेल तर चांगलं जगा, माणूस म्हणून जगा. सिंधुताई सपकाळ कशा जगल्या ऐका ना. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई जीता है हंस हंस कर, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्या करता जीवन जगायला शिका. माझ्या माई साहेबांनी आपला देह ठेवला आणि जाता जाता माई साहेबांनी एकच संदेश देऊन गेल्या. कुठला? आपल्या करता आपण जीवन जगलो त्यात नवल नाही. अरे इथं बसलेल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या खापरपंजाचं नाव नक्कीच माहित नसेल. काका, एखाद्याला खापरपंजाचं नाव माहित असेल तर टप्परपंजाचं तर अजिबातच माहित नसेल. मी जरा शिक्षक आहे ना, मला ट ला टन प ला प लावता येते. बाळूदादा, एखाद्याला टप्परपंजाचं नाव माहित असेल तर चप्परपंजाचं तर अजिबातच नाही. खिलारे साहेब हे सगळे का विसरून गेले, का विसरले? हे सगळे का विसरले? त्याचं कारण आहे, ही सगळी माणसं अमृत महाराज स्वतःच्या रक्ताकरता जगली, स्वतःच्या रक्ताकरता जगली. सिंधुताई या स्वतःच्या रक्ताकरता नाही जगल्या, जगाच्या रक्ताकरता जगल्या, जगाकरता जगल्या. म्हणून मी सांगेल, त्या गेल्या असतील पण त्या गेल्या नाहीत. काल गणनेपर्यंत, अनंत कालपर्यंत त्या अमर झाल्यात. व्यासपीठावरून शिंगणापूरकरांतर्फे मी सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. असे महात्मे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला यावेत आणि त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त व्हावी ही जीवनामध्ये ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. तुकोबाराय सांगतात, त्या नारीचा सन्मान करण्याला शिका तुम्ही, तिच्याकडे चांगल्या दृष्टीनं पहा. जास्त वेगळा परमार्थ करण्याची गरज पडत नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, विठोबार कुमार
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दस्तापूर रेणकापूर झालेली कीर्तन रूपी शिवा जगद्गुरु तुकोबार यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. बघा ते पुढे गेलं बघा तो थोडंसं आता काय त्याला इलाज नाही हा तरी वेळ पुढे गेल्यामुळे सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. चांगलं चांगलं असेल ते नक्कीच घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. बाळूदादा काल परवाच्या कीर्तनात मी असंच म्हटलो, चांगलं चांगलं माणसानं घरी घेऊन गेलो पाहिजे, एकानं बुटच नेला माया अवघड आहे का नाही. सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. फार सुंदर सगळ्यांनी साथ दिलात. गावातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आम्हाला आशीर्वाद देणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. आमचे बालपणीचे मित्र आहेत, आमचे कीर्तनकार महाराज सुद्धा या गावातील आहेत. मनू महाराज आहेत. मनू महाराजांचे कीर्तन मी तुम्हाला सांगतो, मी मनू महाराजांचे कीर्तन ज्यावेळेस कीर्तनकार नव्हतो त्यावेळेस मी मनू महाराजांचे कीर्तन ऐकलेले तर आवलगावला, आमच्या धारखेडला, गंगाखेडला, भरपूर ठिकाणी त्यावेळेस महाराज खूप फिरायचे. पुनश्च एकदा आमचे देवादादा हजर झालेले आहेत. पुनश्च सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन एक विनंती करणार आहे. आमचं हे फार जिव्हाळ्याचं आणि आवडीचं चॅनल आहे. त्याच्यावरती सुंदर सुंदर चिंतनयुक्त कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. चिवडा बाजार तिथं ऐकायला भेटत नाही अशा आमच्या देवादादाचा प्रणच आहे. आमच्या या नामसंकीर्तन चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ते हां ते सुद्धा वाजवायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला हे सगळं उपभोगायला मिळेल. वेळात वेळ काढून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो. आमच्या बाळूदादांच्या आज्ञेला मान देऊन त्यांची आज्ञा होती की तुम्हाला यायचं आहे या तारखेला 5 तारखेला. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुमची जशी आज्ञा. त्यांची आज्ञा शिरसावंदे म्हणून या ठिकाणी येण्याचा योग. पुनश्च एकदा त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. तुका म्हणे पार, 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 नाही लागत नाही व्यवहार. तुका म्हणे पार, नाही लागत, नाही लागत पार, तेने अवघे झाले काम, तेने अवघे, तेने आले अवघे काम. नाही लागत व्यवहार, नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम.
हरिला भव ब्रह्म तुकाराम